विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेले 3 आरोपी सोलापूरमधून आणि इतर काही गुन्हेगार हे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेत. इसम नामे इम्रान रफिक शेख वय 23 राहणार 101 पाटील चाळ मुरारजीपेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2019, 2023, 2024, 2025 या कालावधीत गैरकायदेची मंडळी जमा करून दंगा मारामारी करणे, सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे करणे, सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. इसम नामे राजू उर्फ राजेसिंग राम राठोड वय 25 राहणार शुक्रवारपेठ माणिक चौक सोलापूर याच्याविरुद्ध सन 2021, 2023, 2024 या कालावधीत सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणे, सामान्य नागरिकांना मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, जबरदस्तीने पळवून नेऊन दुखापत करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. इसम नामे अब्दुल वहाब नबीलाल शेख वय 37 राहणार सोनिया नगर 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर याच्याविरुद्ध सन 2022, 2023, 2025 या कालावधीत मंगळसूत्र चोरी करणे, मोबाईल चोरी करणे यांसारखे एकूण 6 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने सदर इसमास शिक्षा दिल्याने त्याच्याविरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 57(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून या तिन्ही इसमांना सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे.